बीड जिल्ह्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर काल रात्री नगर सोलापूर महामार्गावरील मांदळी गावाजवळ अज्ञात हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला होता। या हल्ल्यात राम खाडे यांच्यासह त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले होते। सर्व जखमींना तात्काळ नगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र खाडे यांची प्रकृती अधिक बिघडत असल्याने त्यांना अधिक उपचारांसाठी पुण्यात हलविण्यात आले। या प्रकरणात अद्याप कुठलीही तक्रार किंवा फिर्याद दाखल झालेली नाही। दरम्यान राम खाडे यांच्यावर हल्ला झालेल्या घटनास्थळाची पोलिसांनी पाहणी केली आहे। उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रवीण लोखंडे आणि पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड यांनी घटनास्थळाची पाहणी करून माहिती घेतली आहे। या संदर्भात आम्ही पाहणी केली असून जखमींचा जबाब घेण्यासाठी रुग्णालयात देखील गेलो होतो। मात्र संबंधित जखमींना पुण्याला हलविण्यात आले आहे। त्यामुळे अद्याप या संदर्भातील कोणतीही फिर्याद आलेली नाही। तशी फिर्याद आल्यानंतर योग्य ती कारवाई करू असं उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी म्हटलं आहे। अहिल्यानगर सोलापूर रोडवर मांदळी गावच्या शिवारात हॉटेल पाटील आहे आणि त्या ठिकाणी रात्री 10च्या सुमारास एका इनोवा गाडीतून आलेल्या 3 ते 4 व्यक्तींना मारहाण झाली आणि त्या ठिकाणी आम्ही घटनास्थळाला देखील प्रत्यक्ष भेट दिलेली आहे। मी आहे API झंजाड मिरजगाव पोलीस स्टेशन हे पण या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी अजून ज्यांना मारहाण झाली त्यांचा जबाब अजून प्राप्त झालेला नाहीये। तो जबाब प्राप्त झाल्यानंतर पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल।